तर भाई लोक, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग आपला जरा वेगळा आहे. आज शेतावर चाललो आहे बऱ्याच दिवसातून. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन तर आहेच आणि कामगार दिनसुद्धा आहे. सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच दिवसाचा एक चान्स घेऊन आम्ही शेतावर पार्टीला चाललो, कारण इतर दिवशी सगळं मंडळी म्हणजे गोळा होत नाही. आज सुट्टी असल्या कारणाने सगळ्यांना वेळ भेटली आणि त्याचा चान्स मारून पार्टीची प्लॅनिंग केली. मित्रांनो, कसं असतं, कामं तर आयुष्यभर संपत नाहीत, मरेपर्यंत आपल्याला कामच करायचे आहेत. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या मुवमेंट असतात, ते आपण जगायला पाहिजे. म्हणून आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीला वेळ द्या. रस्त्यात जाता जातात आपल्याला आंबे, मस्त 4 आंबे भेटलेत एकाच आंब्याचे, आणि खूप गोड आंबा आहे हा. खरं म्हणजे आज आंब्याचा काही व्लॉग नाही, आज आगरी पद्धतीची रेसिपीज काय असतात आणि शेतावरच्या पार्टीची मजा काय असतो ते आज दाखवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि ह्याच्या अगोदर आपण आंब्यांच्या 2-3 व्हिडिओ टाकलेच आहेत. जर नवीन असाल ह्या चॅनलवर तर त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि अशाच गावाकडच्या व्हिडिओ जर पाहायचे असतील तर निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. संध्याकाळचा टाईम आणि मंडळी व्ह्यूज बघा कसं आहे, एकदम कडक सूर्य अस्ताचा चाललाय बघा. केलंबाईचं मंदिर बघा, एकदम शांतता आहे बघा. मनाला शांती देणारं वातावरण एकदम. जेव्हा एकटं एकटं वाटतं, उदास वाटतं, तेव्हा अशा वातावरणाचा आनंद घ्यायचा, मस्त फिरायचं, वॉकिंग करायचं आणि एकदम मनाला शांतता लाभेल असं वातावरण. एकदम एकांत ज्याला बोलतात त्या पद्धतीचं वातावरण आहे. पाहू शकता, म्हणजे भाजीपाला आता संपलेला आहे. उन्हाळी जी भाजी लावतात ती संपलेली आहे आणि आता भात शेतीची तयारी चाललेली आहे बघा. जमिनी अशा खोदून ठेवलेल्या आहेत ट्रॅक्टरने. पूर्वीच्या काळात ट्रॅक्टर नव्हते तेव्हा नांगराने सगळी लागवड असायची. आता ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टरचा जमाना आहे. जशी संध्याकाळ होईल तसं तसं ह्या वातावरणाचा आनंद घ्यायला अजून मजा येतात. बाजूला नदी पाहता तुम्ही, ह्याच नदीवर उन्हाळचा भाजीपाला ह्याच नदीवर चालतो. एकदा पावसाला संपला म्हणजे डिसेंबर संपला की मध्ये धरण बांधलं जातं आणि वर गोरा पाणी आणि खाली खारा पाणी भरतीचं असतं. दरवर्षी धरण बांधायला लागायचा मातीचा, पण आता परमनंट धरण बांधलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम राहत नाही. सुद्धा आंबे बघा, यावर्षी आंब्यांचा सीझन बराच आहे. आंब्यांचा आणि फणसीचा सीझन जास्त आहे यावर्षी. तर मंडळी, आता गावापासून बरेच लांब आपण आलेलो आहोत आणि फायनली लोकेशनवर आपण पोहोचतो. आता एंट्री गेट बघा कसं आहे, याला टट्टी बोलतात. याला लॉकसुद्धा असतं मंडळी. मागच्या वेळी आपण व्हिडिओ बनवली होती तेव्हा पूर्ण इथे या भागात पूर्ण भाजी होती, शिराली, काकडी, सगळी काही वांगी वगैरे, टोमॅटो. पण आता सर्व सीझन संपलेलं आहे. नजारा बघा कसा आहे.
3 असतील ना अजून 5 आणले आहेत तिथं 2-3 आहेत. हा एक आहे का? त्याच्यावर मस्त चिकन आणि मच्छी म्हणजे फंटूस मॅरिनेट करून घेतलेत, म्हणजे आंबवून घेतलेत. आमच्याकडे आंबवून बोलतात, मॅरिनेट वगैरे आम्ही नाही बोलत. नजारा बघून तुम्ही एकदम प्रसन्नच होईल मन बघा तुमचा. भारीच क्लायमेट बघा. आधीमध्ये असे पावसाचे ढग आलेले आहेत बघा, आणि सूर्य आता पूर्ण अस्ताला गेलेला आहे. हे असू बघा मच्छी पकडण्याचं एक हत्यार आहे. मस्त चिकन आणि मच्छी एकदम आंबवून घेतली. आता मटण पण आंबवाच आहे काय, फक्त कालवून घरून साफ करायचं ना कालवून. अण्णा आता थोड्या वेळातच येणार आहे. किती लाखाच्या मॅचला गेला होता ना त्याला. मॅच घेतले बोलून नारळ आहे आणि बेलचं झाड. लसूण सोलाचा कार्यक्रम चालू आहे. लसूण नसला तर कुठल्याच मच्छीला आणि चिकन मटन काय असेल त्याला चवच लागणार नाही. लसूण पाहिजे. त्या अगोदर आपला वाडा बघा कसा जुन्या आठवणी ताज्या होती. चुला बघा आणि त्याच्या बाजूला हवा बाहेर जाण्यासाठी, धूर बाहेर जाण्यासाठी ती विंडो बारीकशी बनवलेली ती बघा. बाजूला तिथे ती काय बोलतात लाईट वगैरे गेली तर त्याच्यासाठी गोष्टी असतात. कंदील पहिले अंडी उकडे ठेवू काय चिकन मटन घालू. सीझनला या वस्तू आपल्याला विकत भेटतं ना, तर विकत आणायला लागेल. आता सगळं संपलं ना सीझन. यार काकडी काकडी, टोमॅटो, कोथिंबीर आपला सगळा गावठी नाही माल. इथं बाजूला आता संपला भाजीपाला ना रे, सीझन संपला. बाहेर हवा मस्त लागते रे, आतमध्ये तुम्हाला गरम लागतं. अरे एसी पेक्षा एका हवा लागते. इकडे भारीच हवा लागते. एसी पेक्षा बाहेरला जेवायला एसीची गरज नाही, अशी हवा आहे.
सगळा प्रोग्राम बाहेर असतो. प्रत्येकाने कामं वाटून घेतलेली आहेत आणि जो तो आपल्या कामाच्या तयारीला लागलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या. लॉकडाऊनमध्ये अशीच मजा केली फुल एकदम, म्हणजे लॉकडाऊन असं वाटलंच नाही. नो काय टेन्शन बोलशील? वाला पेमेंट. काय बोलणार, आता वाटते काय लॉकडाऊन झालंच नव्हतं आणि निसर्गाच्या सानिध्यात एकदम निवांत मौज मजा करायची. आठवड्याने एक तरी बारी व्हायची. लॉकडाऊनमध्ये व्हायचीच रे. आता काय लॉकडाऊन उरकल्यानंतर प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामाला लागलं. तेच नाही, शेवटी प्रत्येकजण जबाबदारी आहे. वेळ नाही भेटत आता. लॉकडाऊनने वेळ दिलेला आठवड्याला तरी वर्षातनं 2-3 बाऱ्या होतानाच आपल्या, कसं तरी वेळ काढतो ना. ढग बघ पाण्याचा एकदम मस्त मस्त. माझ्याचा आवाज येते कुठं तरी क्याव क्याव करतंय. ही इकडे आहे बघ समोर डोलव असं चमकतं. बघ खांडक्या कशा सोडते, लग्नाला घाऱ्या सोडतात तशा घाऱ्या सोडते. सलाड आहे डिझाईन बाय सुनील पाटील. थोडा मीठ मारल्यावर थोडा निमक मारके जरा टेस्ट येईल ना रे. जेंट्स व काय पहिल्यांदा ते बघ फॅमिली मेंबर नवीन ऍड झालाय आमचा बारूकचा. पप्पाच्या पार्टीत लागला तो. शेतावरची पार्टी होते, एन्जॉय करायची आहे म्हणून आलाय. याचे पुरा चोर नाही र सूर्यवंशी बघित नाही तो. हा चिकन मसाला पण टाकलेला आहे त्याच्यावर. प्रत्येकाला कामं वाटून दिलेले आहेत बघा. अण्णाऊने आता मच्छी फ्राय मारली, आता सूरज भाऊ आपले चिकन फ्राय मारते. बस बिल बस थांब थांब बस. पंच पकवान घ्यावाचा काय सुनील. हा तो हा किती आणा आता बक्षीस 4,000. 4,000 घेऊन येतो. कांद्याचं पीठ ना, कांद्याचं पीठ थोडं टाकायला. टाकला काय काय त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकला आपला, मग गावठी पीठ भाकरीचा तांदळाचं पीठ क्रंची होण्यासाठी आणि अंडा टाकला नाही. अंडी दोन टाक. पहिला का तर अंडे उकडत येतात आपल्याला हे आहे ना, सगळं मारलं मसाला टेस्ट बघू नंतर आल्यावर. मराठ्यांचं वड आणि आग्र्यांच्या घाऱ्या काय असं आणि चाललंय काम. मटण आता मंडळीत तयार झालेलं आहे. हा जेवणासाठी आपण स्पेशल बनवलेलं आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये तर बऱ्याचशाच रेसिपी आपण केलेल्या आहेत. यांस कशी टेस्ट कशी लागते, भारी नाही? मग पुढच्या वेळी येशील का नाही? हा हे काय आहे? बर्फ आहे. गरमी पण तेवढीच आहे, त्याच्यामुळे जरा थंडावा पाहिजे ना. मडक्यात डायरेक्ट मडक्याचं पाणी थंड आहे तरी पण मडक्यात जाणार नाही पण थोडा लागेल.
मटण तर आपलं बनवून झालं आहे आणि आता भात बनवायची प्लॅनिंग आहे. आता मटेरियल तर आपलं बराच आहे खाऊन, म्हणजे चिकन फ्राय, फंटूस फ्राय आणि जाताना एंडिंगला जेवण पण पाहिजे ना शेवटचा, म्हणून आता जेवणाची तयारी चालली. जेन्स काय कशा वाटतं तुला इकडं? हा सूर्या. तर मस्त आता आपण चिकन मच्छी खाऊन टाइमपास केलेला आहे आणि आता जाता जाता शेवटचं जेवण महत्त्वाचं आहे, कारण एंडिंगचा पॉईंट आहे. जेवल्याशिवाय आपण जाणारच नाही आणि प्रत्येक पार्टीला आपण जेवण इथूनच करून जातो आणि जेवणासाठी आपण मटण बनवलेलं आहे. आता जेवणाची तयारी चाललेली आहे, पाहू शकता. पत्रवली आपल्या तयारी आहे, म्हणजे तयारी चालू आहे. आपलं व्हाईट कांदा काय बोलतं मला अजून पण काहीतरी नाव आहे ना उलीचं. हां उलीचं कांदा. हां ते आपण शेतात लावतो हे उलीचं कांदा. शेतातच लावलेलं आहे आपले. हां ना शेतात ट्रेमध्ये वापा टाकला असेल ना. जेवण पण मस्त आपल्या चुलीवरच झालेलं आहे. नवीन पार्टनर नवीन पहिल्यांदा झाला होता आणि त्याला टायमिंग आता सूट नाही झाला, तो झोपला डायरेक्ट. टायमिंग त्याचा बोलतो RCB फॅन बघ, RCBची मॅच नाही तर एकदम आज नाखुश आहे. काय चावले आता एक पत्र राजाचं तशीच ठेव. तुम्ही ही ठेवतो. एक एक्स्ट्रा पत्रवले ना आपली, आपला मेंबर झोपलाय. काय बोलशील, कशी टेस्ट कशी झाली मटणाची? एक नंबर. जरा लिंबूची कमतरता पडली, हा लिंबू आपला म्हणजे आठवणीत राहूनच गेला. बाकी एक नंबर सगळा एकदम फंटास्टिक. चार प्रकारचे मसाले वापरतो. आणि जेंट्स लोकांची खासियत असते ती अचानकच म्हणजे कुकिंग करतात, पण मग एखाद्या लेडीजला पण लाजवतील अशी कुकिंग असते जेंट्स लोकांची.